महाराष्ट्रात नव्या युतीच्या चर्चांना जोर. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा. शिवतीर्थ निवासस्थानी एकनाथ शिंदेंचं स्नेहभोजन. राज ठाकरेंसोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही. बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा मिळाला. मनसे आणि आमचे विचार मिळते जुळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. नाशिकच्या काठे गल्ली दर्गा परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात. दर्गा ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानं पालिकेकडून तोडक कारवाई. नाशिकात आज ठाकरेंच्या शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या उपस्थितीत 15 विधानसभा मतदारसंघांचं शिबिर. एआयद्वारे बाळासाहेब ठाकरेंचं भाषण दाखवलं जाणार. कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. दुपारी 2 वाजता सुनावणी होणार. खार पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी कामराची याचिका. मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला बोरिवलीतून अटक. आरोपी सूरज जाधवचा मोबाईल आणि सिम कार्ड जप्त. यापूर्वी सूरजवर अनेक गुन्ह्यांची नोंद. उद्या कोर्टात हजर करणार. जळगावात सोनं चांदीच्या दरात घसरण. सोनं 700 रुपयांनी कमी होऊन 93,300 रुपयांवर, तर चांदीच्या किमतीत 500 रुपयांची घसरण. अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याच्या दरात घसरण. 45,000 रुपये क्विंटल दर. एप्रिल महिन्याच्या अखेर मोठ्या प्रमाणात हापूसची आवक होणार. चैत्री यात्रेत विठुरायाच्या चरणी 2,56,00,000 दान. लाखोंच्या संख्येनं भाविकांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. मंदिर समितीच्या उत्पन्नात यंदा 1,29,21,81,267 रुपयांची वाढ.